हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण मजेत ना? तर मी श्रेका सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज मी आज आलेले आहे बाहेर आणि मी काहीतरी वेगळं चेंजेस दिसणार आहे तुम्हाला माझ्यामध्ये. तर मी आज आलेले आहे, आता जाणार आहे हबीबमध्ये आणि केसची स्टाईल करायला. जरा केसांना तुम्ही बघताय माझे किती केस बेकार झालेले आहेत. तर चला तुम्ही माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि चला. तर गाईज मी आलेले आहे इथे हबीबमध्ये. आता वेटिंग आहे थोडंसं म्हणून थांबले, कारण की गर्दी आहे खूप सारी इथे, त्यामुळे. तर येईल माझं थोड्याच वेळामध्ये नंबर. तर गाईज कसं वाटतंय माझा लुक आणि केस एवढे कट केलेत मी, मला दाखवते. तर गाईज बघू शकताय तुम्ही माझा लुक कसा वाटतोय. आणि केस बघा खूप कट केलेत मी, कारण की खूपच डॅमेज झाले होते. तुम्हाला दिसलेच असेल माझ्या व्हिडिओमध्ये, खूप बेकार झाले होते. तर कसा वाटतोय माझा लुक? छान वाटतोय ना? काय माहिती आता सूट होत आहेत नाही होत आहेत मला. तर चला मी घरी जाते आता. तर गाईज तुम्ही बघू शकताय केस केवढूसने झालेत माझे आणि मी आले घरी. बघा खूप छोटेसे केस झालेले आहेत. आणि कसं वाटतंय माझा लुक? मला आवडत नव्हते गाईज, कारण की मला केस कट करायला आवडतच नाहीत. म्हणजे मला लांबच केस आवडतात. आणि तुम्ही बघितलं असेल माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण, ब्लॉगमध्ये, केस किती पातळ झाले होते आणि फक्त लॉंग झाले होते आणि एकदम पतले पतले झाले होते, तरी मी कट केले नव्हते, कारण की मला कटच करायचे नव्हते. पण मिस्टरांनी बोलून बोलले की नाही का, खूपच बेकार झाले म्हणजे केस, असं तसं नाही का, म्हणून मी आज फायनली केस कट केलेत. आणि केस माझे पहिले चांगले होते. जेव्हा मी कॅराटीन आणि स्मूथनिंग केलं तेव्हापासून माझे केस खूप बेकार, म्हणजे खूपच बेकार झाले, डेंजर झाले. पर केसाची अवस्था फार बिकट होऊन बसली, माझ्या फार डॅमेज होऊन बसले केस पूर्णच माझे. थोडे दिवस फक्त माझे केस 3 महिने फक्त चांगले राहिले आणि बाकी नंतर पूर्णपणे केस माझे गळायला लागले. पूर्ण एकदम बुडापासून केस गळत होते माझे, एक 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 गळून 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 फार पूर्ण शेपटीच होऊन गेली होती केसाची माझ्या पूर्णपणे. त्यामुळे म्हणलं चला आता केस कट करावं, कारण की खूपच पतले पतले झाले, त्यामुळे जास्तच कट केलेले आहेत मी केस. आणि कॅराटीन स्मूथनिंग केल्यामुळं खूप खराब झाले केस गाईज माझे. तुम्ही पण जास्त काही करत जाऊ नका, केस नॅचरली छान आहेत केस आपले. मी तर एवढं किती 6,000 रुपये कॅराटीनला घातले होते आणि 2,000चे शॅम्पू लागले होते मला, असे टोटल 8,000 रुपये घातले, पण काहीच न टिकले नाहीत. 3 महिन्यामध्येच माझ्या पूर्णपणे केसाची वाट लागली गाईज. खूपच बेकार, असं वाईट वाटतं जेव्हा केस असे बदा 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 जातात ना, खाली गळतात असे, तेव्हा खूप वाईट वाटतं केसांना बघू 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 बघू. पण जाऊ द्या, वाढतील परत. केस खूप गळतात माझे, त्यामुळं असं
टेन्शन येतं केसांचं खूपच, असं वाटतं की बाबा टकलं बिकलं होतं का काय की, असं टेन्शन येतं. मग काय तर गाईज आता जरा थोडं ठीक वाटतंय. फक्त केस कट केलेत मी, दुसरं काही केलं नाहीये. आणि कसं वाटतंय माझा लुक तुम्हाला? वेगळंच काहीतरी वाटत असेल, कारण की सवय नाहीये, लांब केसाची सवय आहे नेहमी मला, त्यामुळे असं वेगळंच काहीतरी वाटत असेल. तर जाऊ द्या, वाढतील केसच आहेत, नंतर वाढतील परत. त्यामुळे तर चला, माझा ब्लॉग हा आता इथं स्टॉप करते. कसं वाटलं तुम्हाला मग माझा आजचा ब्लॉग? आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. आणि चला भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर गाईज.